नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3री मराठी विषयाचे प्रकरण 15वे सुट्टीच्या दिवसात या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते? उत्तर, कवितेतील मुलाला सुट्टीच्या दिवसात आकाशात उडावेसे वाटते। आ, सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवरून वर खाली व्हावेसे वाटते? उत्तर, सुट्टीच्या दिवशी इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते। ई, सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते? उत्तर, सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग अद्भुत म्हणजेच आश्चर्यकारक होते। खालील शब्दापुढील कंसात योग्य शब्द लिहा। खळखळणारे पाणी, फडफडणारे पंख, किलबिलणारे पक्षी, घोंघावणारा वारा। प्रश्न क्रमांक 3, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा। अ, उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो। या वाक्याची कवितेतील ओळ आहे, उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा। आ, समुद्रातून पोहून जावे, उंच उंच पर्वत चढून जावे। या वाक्याची कवितेतील ओळ आहे, वाटी पाहू साती सागर, गगनचुंबी ओलांडू पर्वत। चला तर मग पुढील प्रश्न पाहूया, त्याआधी एक लाईक करायला विसरू नका। ई, सुट्टीच्या दिवसात वेळ कसा गेला हे लक्षात येत नाही। ही ओळ आहे, सुटे भान काळाचे सगळे, सुट्टीमध्ये कसे काय येते। अशा रीतीने मी व्यवस्थितरित्या तुम्हाला उत्तरे लिहून दिलेली आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चालू वर्षाचे कॅलेंडर घ्या। शाळा सुरू झाली त्या दिवसापासून दिवाळीच्या आधीपर्यंत किती सुट्ट्या आहेत ते शोधा व प्रत्येक सुट्टीचे कारण पहा। खालील तक्ता वहीत आखून पूर्ण करा। मी येथे तुम्हाला तक्ता पूर्ण करून दिलेला आहे। अ, कॅलेंडर पाहताना सुट्टी पटकन कशामुळे कळते? उत्तर, सुट्टी असलेली तारीख लाल रंगाने असते। प्रश्न क्रमांक 5, उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात पण मोठी माणसे करून देत नाहीत अशा गोष्टींची यादी करा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेली आहेत, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हालाही पाहायला मिळतील। प्रश्न क्रमांक 7, सारखी अक्षरे एकमेकांना जोडून येणारे जोडाक्षरयुक्त शब्द लिहा, जसे की सुट्टी, कट्टी, गट्टी, अक्कल, नक्कल, मठ्ठा, गट्टा। अशा रीतीने आपला स्वाध्याय इथेच संपला। धन्यवाद।